Yeah.
सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्व कळा द्यावी हरी तैसे नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ ते काही कष्ट नगती सपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंत करणे हरिमुखे मना पुण्याशी कोण पंडुरंग करो प्रथम ज्ञानदेवाजीने नामे भीन व्यर्थ रामकृष्ण पंत करण्याला हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण करो विठाला शेवटचे घडून वारकरी संपल्याचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संपल्याचा कळस तुकाराम आहे वारकरी संपल्याचा विस्तार नामदेव बाबा आहे वारकरी संपल्याचा खाम नाथ बाबा आहे आणि वारकरी संपल्याची गुरुनिष्ठा निरुपण आहे शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमा बुद्धी आहे तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही
जसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही। या विश्वात नॉट इन वर्ल्ड जगात नाही, या विश्वाला बंद केलेले, या विश्वात 4 खाली आहेत, जारज, स्वेदज, अंडज, उद्भिज। 4 खालीमध्ये 84 लक्ष योनी आहे आणि 84 लक्ष योनीमध्ये 4 क्रिया आहेत आणि काय का 4 कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश। पण जगात जेवढ्या खाली आहेत त्यांना 4 कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश। पण मानव अशी योनी आहे तिला एकच कोश आहे, आनंदमय कोश। आनंद फक्त जगात माणसालाच होतो, बैलाला आनंद होत नाही, बैलाला ऊत येतो, कुत्र्याला आनंद होत नाही, ते पिसळत आहे। माणसामध्ये फक्त आनंदमय कोश आहे, एवढं ध्यानात ठेवा। सगळ्या प्राण्यांमध्ये 4 कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश। पण मानवामध्ये एक्स्ट्रा कोश आहे आणि आनंद फक्त माणसालाच होऊ शकतो। त्याला कारण माणसामध्ये 4 टप्पे आहेत, शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी आणि सर्वाहारी। शाकाहारी बैल आहे, शाकाहारी गाय आहे, कुत्रा वाघ मांसाहारी आहे। पण काही प्राणी दोन्हीकडेही चालतात, सत्यातही चालतात, सत्रातही चालतात। सत्याला आमटी पितात, असं मध्ये यातलेला रसा आणतात, त्याला म्हणायचं मिश्राहारी। आणि काही प्राणी असे काही हो बसलाच सर्वहारी, सर्वहारी। सर्वहारी एकच प्राणी आहे, कावळा। कावळा, कावळ्याला काय एकादश नाही, सोमवार नाही, कावळा आहे। आता शाकाहारी, मांसाहारी, थोडं समजायला जर नाही, शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी, पण आनंदमय कोश फक्त माणसाला, एवढं पाकत्याला। याला कारण 12व्या अध्यायात ओवी आहे, ओवी बारीक आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे। अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे। तर त्रिपुटी आहे, अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे। इथं त्रिपुटी आहे, जरा रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे आणि व्यायाम केला तर पैलवान। ही 12व्या अध्यायातली ओवी आहे, पण 9व्या अध्यायात असं म्हणणं आहे, आतापर्यंत या जगात बोंबला घेणाऱ्याला कधी देव भेटला नाही। हे बायका पोरं सोडा बोंबला घेणा, भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, ही सगळी नाटक आहेत। हे वाक्य समजा, चांगला वागा हाच देव आहे। 9वा अध्याय असं म्हणतो, 9वा अध्याय असं म्हणतो, कर्म चांगला करा हा देव आहे।
कोणत्याच ग्रंथाने तुम्हाला सांगितलं नाही डाण्याचा वाढून बोलला तिला. कोणत्याच ग्रंथाने तुम्हाला सांगितलं नाही उपास करा मारा. विश्वातल्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्या. 1 भजन करा, 2 चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 गाईची आईची आणि काळ्या आईची सेवा करा आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला. कोणत्या ग्रंथाने सांगितलं? सगळ्या ग्रंथाने एकच सांगितलंय कर्म हाच देव आहे. जरा त्या संदर्भात कीर्तनाला सुरुवात केली नाही. आवाज काय म्हणजे काम पडायला विठाला देवाचं ज्ञान आणि कर्म हाच देव. 2 वेळा धरा. हे मोकार पारायण बोललं दिलं ते तुमचं तुम्ही. आम्हाला नाही वेळ, तुम्हाला नाही काम. तिसरी ओवी आहे का? 10वी अध्यायातली ओवी. 10वा ते असं म्हणतो हे मोबाईल मध्ये गेले कीर्तन ते लावले. 10वा ते असं म्हणतो संपत्ती आली तर दया येणार. दया जर आली तर संपत्ती येणार आणि दोन्ही जर आलेच तर तो देव झाल्याशिवाय. आणि पैसा आला भूत आला. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा इन टोटल महाराष्ट्रात की व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. 4-5 जण बसले. तुम्ही नावा सगळं उभा करे. तुम्ही ग्रंथ किती लावा त्यांच्याबद्दल म्हणत नाही पण तुमचा वाटोलच म्हणा. तुम्ही म्हणा महाराजांचं काम बोलला पुरावा बारीक ऐकायचा पुरावे. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. पण सगळ्या अध्यायाचा अभ्यास केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट म्हणत नाही. महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा जी कोट्याधीश लोक आहेत. कोट्याधीश म्हणजे जनता लुटून मोठी झालेली. एकही माणूस आतापर्यंत घरी नेलेला नाही. हॉस्पिटललाच मारणार. मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार. डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळाला. तरी क्लिप पडली. यांना तीव्र झटका आला. झटका तीव्रच आहे. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देतो. झुंज देणं तर काही बिबट्या होते. ते झुंज नव्हते ते गरीबातला तडतडाट भूमीत होते. ज्या घरात कमी कष्टात लक्ष्मी येते 1% कुणाचाही घर तपासा त्याची 60% पोरं अशा लोकांची जेलमध्ये आहेत. बलात्कार, खंडणी, मारामारी. पापाचा पैसा घरात आला तर घराचा कार्यक्रम झालाच. काही माणसं पगाराला हातच लावत वर्षावर कमवतात. रिटायर झाल्यावर ईडी होऊन गावात
मी नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन 5 वाजता सगळा हाच माल बसला. हे मी बोलत नाही, ज्ञानोबराची भाषा आहे. आगा कर्मी जे उरावे भाषा आहे. ज्ञानोबराचं म्हणणं कर्म करा, पण कर्माला फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. संपल्या अभंगाला करायची सुरुवात. अजून मी कीर्तनाला सुरुवात केली. तुमची आपली पहिलीच गाडी, पहिले शेवटचे शब्द आपलं काम पूर्ण नाही झालं. माझी 1 तारीख घेतलं परत नाही. आणि आपली तुमची पहिलीच घाट आहे. कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यवादी कीर्तनाला बसायचं नाही, सुरू करून द्यायचं नाही, यायचंच नाही. लाभ बसायचं, चांगला चप्पलवर पाहायचा. जीव काढायचा, तुम्ही सुटाक पडल्यावानी बसायचं जमणार. आपल्या कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. 2 महिन्यानं उत्तर द्यावं. पुस्तकं उलट्या पालटी करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोलायचं मला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटायला मला काय सांग. तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? काय कीर्तन करत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहे. आमची आई रुक्मिणी, आमचा भाऊ पुंडलिक आहे, आमची बहीण चंद्रा. आम्ही बाहुली आणि बाहुलीची दोरी कटेवर उभी आहे. आणि बाहुलीची दोरी कटेवर उभी आहे आणि तिथे शेजारी आमची आई रुक्मिणी आहे. पंढरपुरातून दोरी हरली का विश्वाची सूत्र चालतात. हा आमचा बाप आहे. स्वामी समर्थांचा वर्धापन दिन आहे म्हणून स्वामी समर्थ कृपा करतील असे कहतात. त्यानं जर दोरी फिरवली ना तर रात्री झोपताना सकाळी भीक मागू शकतो आणि सकाळी भीक मागणार दुपारी गाडी पुन्हा काय तू फक्त सासरवाडी करू शकतो. काय कर मी महाराज आहे, चक्राम आहे. निरोप पोचवायचं आपलं काम आहे. आपण कोण माझं मी वाद आहे मूर्ख आहे. माशांमुळे तुमचा संसार मी म्हणून राहिली नाही तर दुसरी राहिली. माझा पाय लागला, तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना 3 कुठे तुला आपला ब्रह्मांडाचा धनी पार पडला. आणि एवढे 3 मुद्दे संपले. आता आपल्याला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलत जायचं. बोललं तर काहीच करणार नाही. आता क्वेश्चन आणि आन्सर, क्वेश्चन आणि आन्सर. आता फक्त प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न सगळ्यांसाठी मी बसलो. वळवळ चालू एकदा मी सुरू केलं ना ते मध्ये वळवळ
नाव सोड, वक्ष नाव सोड. आला सोड, आला सोड. आहे ते तुला काय आला ना विठाला पहिला प्रश्न आहे. आता प्रश्न उत्तर आहे बरं. पहिला प्रश्न आहे तुम्हाला बोला. पहिला काय होतं मला कीर्तनाने अंतरंग जागा झाला. बाह्य रंगाला मजा नाही. कीर्तन श्रेष्ठ रंग कोणता आहे? अंतरंग आहे. आतला आनंद लुटता आला पाहिजे. बोलायचं आता फक्त प्रश्न उत्तर आहे कीर्तनात. पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला सगळ्यांना. सगळे साईडला उभे राहणारे पाखवादे बिखवादे सगळे उभे राहणारे तुम्ही पाखवादे बिखवादे सगळ्यांना प्रश्न आहे. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. सावध राहा बघा परत घोटाळा करायला. आता वळवळ करायची नाही. जगात देव आहे. माझा प्रश्न होता जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. मग माझा लगेच प्रश्न आहे कुणी पाहिलं आहे का? तुमच्याकडे उत्तर आहे नाही. सावध राहा बघा नाही. मग माझे तुम्हाला 4 वाक्य आहे. पुन्हा सुगंध आहे का? आहे. लाकडं टाकणे आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात कोणी आहे का? आहे. आता उलटे फिरा. पुन्हा सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडं टाकणी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची आईवडिलांची सेवा केली तर आहे. पहिला अर्ध तास काही सुधारायचं नाही. पुन्हा उलटे फिरायचे ठिकाणी. लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होणार नाही. नीट आहे का? लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल. साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल. बरीच लागला होता पण त्याचं परत लोखंड होणार नाही. तसं एकदा ज्ञान आलं की दुःख येणार. ती म्हणाले वाचायचं बोला. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 हातावर लिहून घ्या. घरी गेल्यावर उचका. चला जगात देव आहे. जगात देव आहे. मग तुम्हाला मला दिसत का नाही? दिसत का नाही? तर माझं स्पष्ट उत्तर आहे आपल्याला ज्ञान. आता प्रश्न आहे बारीक आहे का? 2 मिनिटांना उत्तर द्यायचं तुम्ही. बाटली माझ्याकडे बाटली. बाटली बाटली आणि ह्या बाटलीत अमृत आहे. काय अमृत? मी तुम्हाला अमृत पाजणार. तुम्ही अमृत पेल्यावर काय व्हाल? अमर म्हणजे तुम्ही कधी मारणार नाही. चला पेले अमृत 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटांना मला उत्तर द्या. तुम्ही इथं राहून करणार काय? काय करशील इथं अमर राहिलं? गाड्या कुठाने सोडून तू करणार काय? नाही अमर बायकोला बोला लावणार. करणार काय? गेल गेला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे. उत्तर तुम्हीच द्यायचंय. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इष्टी कमावतो. उत्तर नीट आहे बघ. रात्रंदिवस तुम्ही मी जेवढी इस्टेट कमावली ही कुणासाठी? बायका पोरांसाठी. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे त्याला बोटवर करायचं. इथं भव्य नागरी सत्कार करतो. कोणी सांगितलं? गेला फेर. तिसरा प्रश्न आहे सगळ्यासाठी हिने करीत झोपदार. तुम्ही आणि मी
रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमावली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? 10 काय घेणारी बोला पटकन. 50चे झाले की नाही? झाले की नाही? बोला ना. 50चे 50चे झाले. शुगर आहे, बीपी बोला ना आहे. एक झटका येऊन गेला. स्प्रिंग झाले आहे. मुलाचा ठणका चालू. इतकी आग मागून फॅन लावायची नाही. चला मूत खरा बोलवाल स्वप्न गोळ्यांचा डबाशी फालत व्हायची गोळी, उतारा व्हायची गोळी, वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना शेवटाला 3 गोळ्या आहे. खाली बसताना एक पुन्हा उठायला येत. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खालं तरच इकडं होतं. मला सांगा वाक्य इंद्रियाचे बारीक आहे का? या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. गाड्या बिड्या बंगले बिगले मरू द्या, त्यात काय एवढं विशेष नाही. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम आहे का? हे नो मला मुलगा झाला काय मिरवणूक करायची? आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, तुला एकटाच तू एकटाच मिळाले का? अरे दरिद्र्या, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होता धरण बदलून तुला एकच झालं का? बांध पडायला लागलं का? कॅटसला उतारा पडायला लागलं का? कॅटसला एक वाक्य शब्द परत नाही आहे का? इंद्रियाची वाक्य अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपला. एक बायका पोरं प्रियसी धोका. बायकोला म्हणतात ती मुलगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदू ती प्रेम करू शकत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळ करते. प्रेम विषय अंगातली ताकद खाली बसतो निवांत. खाली ठेव बा निवांत. निवांत बस. समोरचा स्क्रीनचा हा कॅमेरा कसं आहे? स्क्रीन आहे ना. रेकॉर्ड गेलं म्हणतात स्क्रीन थोडं टाकलं जाईल. तेव्हा कीर्तनाचा करंट लागला. आता विषय नाही करायचं. चला लागला करंट. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणार तुमचं? लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार. सीझन सगळं सोडून देणार. तू लोकांना पादायची बंद कर. तुझ्या अंत्यविधीला सुद्धा लोक काही लोक म्हणतात समाज मला मानतो. लोक बापाला उचलून आपली काय तुला काय